सांगली बाजार समितीचा देशभर नावलौकिक आहे। समितीत आलेली हळद, बेदाणा यांसह अन्य शेतीमाल आकर्षक पॅकिंग, ब्रँडिंग करून परदेशात विक्री करण्यासाठी नेटवर्क उभारण्यासाठी त्यासाठी बाजार समिती व्यापारी शेतकऱ्यांच्या पुढाकारातून नावलौकिक वाढवेल असे प्रतिपादन खासदार विशाल पाटील यांनी केले। मार्केट यार्डातील मुख्यालयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ खासदार पाटील यांच्या हस्ते झाला। यावेळी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, सभापती सुजय शिंदे यांच्यासह बाजार समितीचे संचालक, कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते। या प्रसंगी ऑनलाईन सेवा आणि बाजार समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आलं। खासदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी बाजार समितीची स्थापना केली। शेतकरी, व्यापारी, हमाल संचालकांच्या मदतीने बाजार समितीचा विस्तार झाला। बाजार समितीत काही चुकाही घडल्या तरीही बाजार समिती आजही भक्कमपणे उभी आहे। बाजार समिती एक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागच आहे, त्यामुळे हळद, गूळ, बेदाणा यासाठी नवा आराखडा तयार करण्याची गरज आहे। हळद, गूळ, बेदाणा आदींच्या गुणवत्तापूर्ण प्रतवारी, पॅकिंग आणि ब्रँडकडून देशात नव्हे तर परदेशात ही विक्रीची गरज आहे। त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन केलं। सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध भागात बंद घरे फोडून घरफोडी करणाऱ्या सारायत्यांच्या टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले, तर दोघे जण पसार झालेत। दोघांकडून 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 8,51,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जितेंद्र उर्फ जिजा काळे व तायल उर्फ लिंग्या काळे अशी अटक केलेल्यांची नावे, तर बारूद अजित पवार आणि बाजीगर वर्धन काळे अशी पसार झालेल्यांची नावे आहेत। सांगली आणि मिरज शहरात घरफोडीचे गुन्हे वाढल्याने पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली होती। पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की जितेंद्र पवार आणि तायल काळे हे दोघे जण घरफोडीतील चोरीचे दागिने विक्रीसाठी तासगाव फाटा, मालगाव फाटा येथे येणार आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता दोघे जण मोटारसायकलीवरून त्या ठिकाणी आले। यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने, 11 मोबाईल मिळाले। या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता जितेंद्र काळे यांनी सांगितले की त्याच्या साथीदारांसोबत टाकळी येथील एका घरी, बेडक कॅनॉल जवळील एका घरात, सांगली येथील शिवाजी स्टेडियम जवळील एका घरात, कुपवाड येथील एका घरी, भोसे येथील यल्लमा मंदिरात, टाकळी येथील जैन मंदिर जवळील घरासमोरून मोटारसायकल चोरल्याचं सांगितलं। त्यावेळी दोघांकडून 7,05,505 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, 1,06,000चे 11 मोबाईल आणि एक दुचाकी असा 8,51,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे त्यांना सुपूर्द केले। सांगलीमध्ये रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याचा शुभारंभ झालाय। भाजपाचे माजी मंत्री सुरेश खाडे आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। टाळ मृदुंगाच्या गजरात हा ध्वजारोहण सोहळा पार पडला। अयोध्येतल्या राम मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्ताने सांगलीतील कल्पद्रुम क्रीडांगणावर हा रामकथा आणि नामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे। 11 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत। 17 ते 27 जानेवारी दरम्यान सांगलीतील कल्पद्रुम क्रीडांगणावर पार पडणाऱ्या श्रीरामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यास मंत्रपुष्पांजलीसह धार्मिक पद्धतीने पूजा करून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वज उभारून शुभारंभ करण्यात आला। तर यावेळी बजरंग झेंडे महाराज, गुरुनाथ कोटणीस महाराज, दीपक केळकर, शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, प्रसाद चित्रे, सतीश मालू, दिलीप वग्यानी, अरविंद कुलकर्णी, विनोद घोडावत, नरेंद्रभाई जानी, नितीन झंवर, कीर्तिभाई कोठारी आदींची उपस्थिती होती। यावेळी वृंदावनमधून आलेल्या संत महंतांच्या मुखातील मंत्रोच्चाराने आणि टाळ मृदुंगाच्या गजराने जय जय श्रीराम हरिकृष्ण हरी या नामघोषाने सर्व वातावरण भक्तिमय आणि पवित्र झालं। सदर कार्यक्रमासाठी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि सर्व जाती धर्मातील नागरिकांसह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। तासगावमधील शिपायाने राजस्थानमधील विद्यापीठाचे बोगस प्रमाणपत्र जोडून पदोन्नती मिळवल्याचं उघडकीस आले। मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्याला खुलासा सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे। तासगाव पंचायत समिती अंतर्गत
हातनूर पशुवैद्यकीय रुग्णालयात प्रशांत रामचंद्र कुंभार असं शिपाई कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्याने पदोन्नतीने बांधकाम उपविभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती मिळवली. त्यासाठी बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका जिल्हा परिषदेने ठेवलाय. 15 ऑक्टोबर रोजी त्यांना या पदावर पदोन्नती आणि पदस्थापना देण्यात आली होती. या पदोन्नतीसाठी त्यांनी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी या पदवीचं प्रमाणपत्र जोडलं होतं. जिल्हा परिषद प्रशासनाने हे प्रमाणपत्र फेर तपासणीसाठी संबंधित विद्यापीठाकडे 28 नोव्हेंबर रोजी पाठवले. त्यावेळी ही पदवी बनावट असल्याचे विद्यापीठाने जिल्हा परिषदेला कळवलं. त्यामुळे बनावट पदवी सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका प्रशासनाने कुंभार यांच्यावर ठेवलाय. खोटा दस्तऐवज सादर करून कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचाही आरोप केला. त्यामुळे जिल्हा परिषदेने बजावलेल्या नोटिशीत म्हटलंय, जिल्हा परिषद शिस्त सेवा नियमांच्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई का करू नये याचा खुलासा सादर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल. बांधकाम विभागातील कर्मचारी प्रशांत कुंभार यांनी बनावट पदवी प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल नोटीस बजावले. तो सादर करण्यास त्यांनी मुदत मागितली आहे. चौकशी अंती ते दोषी आढळले त्यांच्यावर प्रसंगी बडतर्फीचीही कारवाई होऊ शकते असं मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडणीसे यांनी सांगितलंय. संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मिरज येथे स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव यांचं प्रतिमा पूजन करण्यात आलं. क्रीडा संचालक प्राध्यापक अजय मराठे यांनी स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी कशा प्रकारे अतिशय मेहनतीने कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले, तसेच सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलं याची यथोगाथा आणि जीवनपट विद्यार्थी आणि खेळाडूंना सांगितला. या निमित्ताने संस्थेच्या प्रशासकीय संचालिका सौ चक्रवर्ती यांनी संस्थेचे ब्रीदवाक्यच देही आरोग्य नांदते असून संस्थेचा पाया क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याचं विशद केलं. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते माननीय संजय भोकरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, कार्यकारी संचालक डॉक्टर दीपक मुदगल, प्रशासकीय संचालिका धनश्री चक्रवर्ती, संचालक डॉक्टर भगली, सहाय्यक संचालक डॉक्टर मिर्जे यांचं मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी रजिस्टर एस मुल्ला, सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने क्रीडा सप्ताह म्हणून व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, थ्रोबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचं संयोजन क्रीडा संचालक प्राध्यापक अजय मराठे आणि डिप्लोमा सिव्हिल विभाग प्रमुख खरमाटे सर यांनी केलंय. सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नियोजित शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करेन. तसेच महामार्गामुळे शेतकऱ्यांचे विशेषतः बागायती जमिनींचं नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांची तातडीने भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन असं आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिलंय. शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आमदार गाडगीळ म्हणाले, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या विषयाबाबत तोडगा काढायचा प्रयत्न करेन. मी शेतकऱ्यांच्या सोबतच आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. विशेषतः बागायत जमिनी महामार्गात गेल्यामुळे हे नुकसान गंभीर स्वरूपाचं असेल असेही शिष्टमंडळाच्या वतीने आमदार गाडगीळ यांना सांगण्यात आलं. आमदार गाडगीळ म्हणाले, महामार्गामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी मी माझ्या परीने आटोकाट प्रयत्न करेन. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस तसेच संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्याशीही चर्चा करून पाठपुरावा करेन. महामार्गामुळे शेतकऱ्यांचं विशेषतः बागायती जमिनींचं नुकसान होणार नाही यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असेल. शक्तीपीठ महामार्ग संदर्भात मी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख, प्रवीण पाटील, उत्तम शिंदे, पांडुरंग गुरव, रघुनाथ पाटील, गजानन हारुगडे, विक्रम हारुगडे, राजेश पाटील, अधिक शिंदे, राजीव एडके, श्रीकांत पाटील, दिगंबर शिंदे, अनिल कोकाटे, सुधाकर पाटील, उमेश एडके, उत्तम शिंदे, प्रशांत शिंदे आदी जण उपस्थित होते. धनगर समाज आणि ओबीसी कल्याण संघाच्या वतीने धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बाबासाहेब देशमुख आणि आमदार सुधीर गाडगीळ यांचा रविवारी सांगलीत सत्कार आणि रॅली काढण्यात येणार आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते हा सत्कार होणार असल्याची माहिती सांगली शहर नागरी सत्कार स्वागत समितीचे अध्यक्ष तातासाहेब गडदे यांनी दिली आहे. ते म्हणाले, धनगर समाजातील राज्यातील 8 आमदारांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात येणार होता, मात्र त्यांची वेळ एकत्र जुळून येत नसल्याने एकत्रित कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे 2 धनगर समाजाचे आमदार आणि सांगलीतील स्थानिक आमदारांचा सत्कार करण्याचं नियोजन करण्यात आले.
तत्पूर्वी सांगलीतून रॅली काढण्यात येणार आहे। रविवारी दुपारी 4 वाजता गोपीचंद पडळकर, बाबासाहेब देशमुख आणि सुधीर गाडगीळ येथील गणपती मंदिरात गणपतीचं दर्शन घेणार आहेत। तेथून पारंपरिक धनगरी ढोल, झांज पथक आणि धनगरी गजी पथकाच्या गजरात रॅली काढण्यात येणार आहे। ही मिरवणूक सराफकट्टा, कापडपेठ, राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात येणार आहे। सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम होणार आहे। माजी मंत्री आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते तिन्ही आमदारांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे तात्यासाहेब गडदे यांनी सांगितले। यावेळी माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक गजानन आलतर, राहुल पुजारी, दरिबा बनकर, विठ्ठल खोत, शंकर हाके आदी जण उपस्थित होते। सांगली प्रभाग क्रमांक 10 मधील रेल्वे स्टेशन समोरील सोमवार बाजार एकतर्फी व्हावा या मागणीचे निवेदन भाजपाचे कार्यकर्ते सूरज पवार, मकरंद महामुलकर यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना दिले। यावेळी आमदार गाडगीळ यांनी 15 दिवसात काम पूर्ण करू अशी ग्वाही यावेळी दिली आहे। सांगली प्रभाग क्रमांक 10 मधील रेल्वे स्टेशन समोरील सोमवार बाजारामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होतोय। गेल्या अनेक वर्षांपासून बाजार एकतर्फी व्हावा अशा मागण्यांचे निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आले, मात्र याकडे दुर्लक्ष महापालिकेने केलेलं आहे। आज भाजपाचे कार्यकर्ते सूरज पवार आणि मकरंद महामुलकर यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। सोमवार बाजार एकतर्फी बसवावा, जेणेकरून अपघात अथवा आग लागल्यास त्या ठिकाणी वाहने पोहोचण्यास अडथळा येऊ नये। तसेच गांधी वसाहत आणि माकडवाले गल्लीमध्ये समाज मंदिर बांधण्यात यावं, ही सुद्धा मागणी करण्यात आली। आमदार गाडगीळ यांनी लवकरच काम सुरू करू असं आश्वासन दिलंय। सांगली जिल्ह्यात ही मुंबईतील टोरेस सारखा घोटाळा उघडकीस आलाय। हा घोटाळा तासगाव तालुक्यात घडला असून कोट्यावधींचा गंडा घालून राजेंद्र जाधव फरार झालाय। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार असून संबंधितांना तात्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। खराडे म्हणाले, तासगाव तालुक्यातील हातनौली येथील राजेंद्र जाधव यांनी शुक्रमणी मल्टीट्रेड कॉर्पोरेशन नावाची कंपनी काढून तिचं कार्यालय गोटेवाडी रस्त्यावर तासगाव येथे 2 वर्षांपूर्वी सुरू केलं। या कंपनीकडे 1 लाख भरा, 1.5 वर्षात 1.5 लाख घ्या म्हणजे 40 ते 50% आमिष दाखवून संपूर्ण जिल्ह्यातून 40 ते 50 कोटी गोळा केले। प्रथम काही जणांना तसा परतावा दिला, त्यासाठी त्याने काही लोकांना नोकरीलाही ठेवले, त्यांनाही त्याने लाखाला 3000 कमिशन ठेवलं। साखळी पद्धत वापरून त्याने 40 ते 50 कोटी गोळा केले आणि काही दिवसांपूर्वी त्याने कार्यालयाला टाळी ठोकून पोबारा केला। या प्रकरणी गंडा बसलेली अनेक शेतकरी असून बऱ्याच शेतकऱ्यांनी संघटनेकडे मदतीची मागणी केली आहे। गंडा बसलेल्या शेतकरी ठेवीदारांना घेऊन सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करणार आहोत। राजेंद्र जाधवसह सर्व संचालकांना अटक करा, त्यांची मालमत्ता जप्त करा आणि ठेवीदाराचे पैसे परत करा, यासाठी आमचा संघर्ष असणार आहे। अतिव्याजाच्या आमिषाला बोलून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत, त्यामुळेच गंडा घालणाऱ्यांचं फावतंय। यालाही आळा बसवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितलं। तसेच या कंपनीत गंडा बसलेल्या सर्वांनी सोमवारी हजर राहावे असं आवाहन त्यांनी केले।